साजूक तुपातली ही मौसूत अशी साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत आणि मौसूत ही साबुदाणा खिचडी तयार होते। तर या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की या पद्धतीने ही साजूक तुपातली मौसूत अशी साबुदाण्याची खिचडी करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे खिचडी बघतोय, साबुदाण्याची खिचडी बघतोय, साजूक तुपामध्ये बघतोय। त्यासाठी बघा मी इथे साहित्य घेतलेलं आहे। इथे कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये साधारणपणे 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे। आता हे घरी बनवलेलं तूप आहे। मी इथे 2 चमचे तूप घालून घेते। तूप छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचे। इथे मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे। इथे मी 2 मीडियम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हा बटाटा आपल्याला छान वाफलून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा या बटाट्यामध्ये तुम्ही थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालू शकता। पाव चमचा मी इथे मीठ घालून घेते आणि त्यानंतर या बटाट्याला आपल्याला मौसूद असं शिजवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटभर तुम्ही याच्यावर झाकण घालू शकता। अशा पद्धतीने 1 मिनिट परतून झाल्यानंतर मी याच्यावर झाकण घालून बटाटा छान वाफलून दिलाय। अशा पद्धतीने बटाटा आपला छान वाफलेला आहे, मौसूद असा वाफलून झालेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची। आता इथे 2 मिरच्यांचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि साधारणपणे 4 मिरच्यांचे चीर देऊन अशा पद्धतीने मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। मिरची आपल्याला या बटाट्याबरोबर छान परतून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये जे शेंगदाण्याच्या पाकळ्या असतात, भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। त्याची जे सालं आहेत ती काढून आणि ती छान आपल्याला या बटाट्याबरोबर परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजवून घेतलेले साबू तांदूळ घालून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। आता आमच्या घरामध्ये खूप जास्त मोकळी अशी खिचडी आवडत नाही, म्हणून मी थोडा जास्त पाणी थोडं जास्त ठेवून हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी ठेवा साबुदाणा भिजवत घालताना, जेणेकरून ती छान एकदम मोकळी होईल। 1 मिनिटभर झाकण घालून द्यायचं। एकच वाफ काढून घ्यायची आपल्याला, जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे तो छान मस्त असा परतून निघेल। अशा पद्धतीने 1 मिनिट झाकण ठेवल्यानंतर मी हे झाकण काढून तुम्हाला दाखवते। बघा किती छान आपले मस्त छान असे साबुदाणा छान वाफवले गेलेले आहेत आणि एकदम छान अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि जो भाजलेल्या शेंगदाण्याची आपली कूट आहे तो घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हे मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट छान एकजीव करून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचे त्याच्याबरोबर खिचडी आणि अशा पद्धतीने अगदी 5 ते 10 मिनिटात आपली ही छान वाफलती मस्त साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही दह्याबरोबर या खिचडीला एन्जॉय करू शकता। एकदम मस्त मौसूद आणि छान तयार होते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे दह्याबरोबर ही खिचडी छान सर्व केलेली आहे। तर तुम्हाला ही छान चमचमीत अशी मस्त मौसूद साबुदाण्याची खिचडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला ही साजूक तुपातली साबुदाण्याची खिचडी आवडली असेल तर आपल्या आधीची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। थँक्यू।